नमस्कार मैत्रिणींनो, डिझाईन आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर आज आपण फुगा स्लीव्हजची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। तर त्याचबरोबर ही डिझाईन खूप जुनी आहे, ओल्ड इज गोल्ड। नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल। तर आज आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत स्लीव्ज डिझाईन आणि म्हणजेच फुगा स्लीव्ज, त्याला 2-3 नाव आहेत। तर ते डिझाईन आपण कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। तर डिझाईनची उंची आहे 5 इंच, बाही लांबी आहे 9 + 1 इंच म्हणजेच 10 इंच, शिलाई मार्जिन बरोबर दंडघेर आहे 5 + 1.5 इंच बरोबर 6.5, बाही रुंदी आहे 7.5 + पाऊण इंच। बाही रुंदी म्हणजे काय, तर जे आपण शोल्डर पट्टीतून मुंडा मोजतो ती बाही रुंदी असते, तिला त्याच्यावरून आपल्याला बाही रुंदी काढायची असते। तर मी त्याच्यावरून काढलेली आहे। जर आपला मुंडा खोली 7.5 इंच भरली, मग त्याच्यामध्ये पाऊण मिक्स करायचं, तर तशी बाही रुंदी निघते। तर हे पहा, आपला साडीचा कपडा आहे, म्हणजे अगोदर ब्लाऊज कट करून घ्यायचं। त्या ब्लाऊज कट करून घेतलं तर काय होतं, म्हणजे लक्षात येतं आपल्याला किती कपडा लागणार आहे ब्लाऊजला, कारण का स्लीव्ज कमी जास्त करू शकतो, नंतर ब्लाऊजला कपडा नाही राहिला तर प्रॉब्लेम होतो। मग त्याच्यामुळे अगोदर ब्लाऊज कट करून घ्यायचं आणि नंतर मग स्लीव्ज कटिंग करायला घ्यायची। तर हे पहा, मी अर्धा मीटर कपडा घेतलेला आहे, अस्तर ब्लाऊजचा अस्तर घेतलेला आहे। हे डबल फोल्ड आहे आणि त्याला आणखीन एक वेळेस फोल्ड करायचं आहे अशा प्रकारे। आणि असं फोल्ड केल्यानंतर जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडला घ्यायची। हे 4 वेळेस फोल्ड केलेलं मी, आणि बंद बाजू जी आहे ती माझ्या साईडला घेतली, इकडं माझ्या साईडला। वरचं बंद बाजूच आहे, पण ठीक आहे, ही कटिंग मध्ये जाणार आहे। मेन म्हणजे बंद बाजू आपल्या साईडला घ्यायची। आता काय करायचं, आपल्याला वरच्या साईडला 5 इंच सोडायचं। जर तुम्हाला फुगा जास्त हवा असेल तर तुम्ही, म्हणजे फुगा जास्त हवा असेल तर जास्त घेऊ शकता, कमी 5 इंच म्हणजे नॉर्मल पाहिजे असलं तर 5 इंच घेऊ शकता, आणि ह्याच्यापेक्षा जास्त हवं असेल तर तुम्ही, म्हणजे कमी पाहिजे असेल तर 4 इंच बी घेऊ शकता। काय होतं, फुगा थोडासा कमी येतो, बाकी काही नाही। 5 इंच घ्यायचं। आता इथून एक खूण करायची आणि सरळ लाईन ओढून घ्यायची। हे आपण 5 इंच घेतलं। आता इथून आपल्याला गळारून स्लीव्ज टाकायचं, म्हणजे स्लीव्जचं माप आहे 9 इंच, आणि त्याच्यात शिलाई मार्जिन 1 इंच प्लस करायचं। हे आपल्याला लगेच कट नाही करायचं। आता ह्याचे असे बॉक्स बनवून घ्यायचे आहेत। हे पहा, शिलाई मार्जिन आहे, ही पूर्ण बाही लांबी आहे, आणि ही आपल्याला जी आपण पप टाकणार आहोत त्याच्यासाठी ही जागा ठेवली आहे। ओके, आपल्याला आता बाहीची रुंदी टाकायची। बाहीची रुंदी किती आहे, 7.5 इंच। ओके, बाहीची रुंदी 7.5 इंच टाकायची, त्याच्यामध्ये पाऊण प्लस करायचं आहे एवढं। आता ह्याचा पण एक बॉक्स तयार करायचा आहे। अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घेतला। आता काय करायचं, बॉक्स तयार केल्यानंतर खाली आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे। 3.5 इंचावरून 1.5 इंच आतल्या साईडला। ओके, 1.5 इंच आतल्या साईडला घेतलं। आपण काय केलं, इकडून 2.5 इंचावर एक खूण केली, ही सोडून द्यायचं। आता जी आपली बाहीची रुंदी होती 7.5 प्लस करून, 7.5 मध्ये पाऊण प्लस करून घेतलेली, तर तिथून आपल्याला ते हाफ फोल्ड करायचा असा अर्धा, आणि अर्ध जे येत आहे आपलं ते मोजून घ्यायचं अशा प्रकारे। तर आपलं किती, 4.25 इंच भरत आहे हे, 4 वर एक लाईन। ओके, तर आपल्याला तेवढं वरच्या साईडलाच घ्यायचं आहे, आणि ह्याचा एक बॉक्स तयार करायचा। ओके, असा। आता आपण काय केलंय, इथून जे 2.5 इंच दिलं त्याच्यावरून एक लाईन तयार करून घ्यायची, म्हणजे स्लीव्जला आकार द्यायचा। हे पहा असा। ओके, स्लीव्जला आकार द्यायचा। नंतर आपण काय करायचं, जे एक्स्ट्राचं म्हणजे 4.5 इंच घेतलं होतं त्याला पण असं स्लीव्जला आकार द्यायचा। हे पहा, 1.5 इंचावर आकार मिळवायचा। आणि सध्या तर आपल्याला एकच आकार मिळवून, म्हणजे एकदाच आकार द्यायचा आहे, नंतर स्लीव्ज रेडी झाली तर आपण दोन्ही आकार देऊ। कारण का काय होतं, कधी कधी डिझाईनची स्लीव्ज असेल तर आपण डबल आकार दिला तर नंतर प्रॉब्लेम येतो, म्हणून सिंगल आकार द्यायचा आहे। खाली इकडून 1 इंच खाली घ्यायचं अशा प्रकारे। आपला 5 इंच दंडघेर टाकायचा, 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकायचं। ओके,
हे पहा. तर हे पहा, आता आपल्याला हे कटिंग करायचं आहे, पण त्याच्यामध्ये एक वेगळी सुद्धा ब्लाऊज डिझाईन बनवता येते. म्हणजे आपण जर इकडे हे पफ टाकले अशा प्रकारे, ओके, तर इथं आपल्याला ह्या 2-3 फुल्या टाकून म्हणजे इकडे वेगळी बॉर्डर सुद्धा लावता येते. तुम्हाला ती डिझाईन हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला ती सुद्धा डिझाईन पाठवेल. तर चला मग आपण ही कटिंग करूया. आता ह्याच्यावर हे ठेवायचं आपल्याला पीस व्यवस्थित बॉर्डर मिळवून. स्लीव्हजवर एका साईडला ठेवायचं, मोकळी साईड जी असेल खुली त्याला ठेवून स्लीव्ज कटिंग करू शकतो, कारण का जिकडून बंद बाजू येईल काठाची ती डिझाईन वगैरे टाकायला यूज होऊ शकते. तर आपल्याला पूर्ण व्यवस्थित त्याच्यावर ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. ओके, तर चला मग आपण आता स्टिचिंगचा व्हिडिओ चालू करूया. तर पहा मैत्रिणींनो, आता आपण स्लीव्ज कटिंग करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, स्लीव्ज व्यवस्थित ठेवून जे आपल्याला आता हे शिल्लक कपडा आहे बॉर्डरला, त्या कपड्याने काय होईल, बॉर्डर कमी येईल आणि मध्ये बॉर्डरच्या आणि स्लीवच्या मध्ये कपडा राहील. तर त्याच्यासाठी हे शिल्लक जी बॉर्डर आहे ती आपल्याला पूर्ण कट करून टाकायची आहे. म्हणजे जे शिल्लक साडीचा कपडा एक्स्ट्रा फोल्ड झालेला आला होता तो, आणि व्यवस्थित ठेवून आपल्याला स्लीव स्टिचिंग करून घ्यायची आहे. त्याचबरोबर जिथं बॉर्डर संपते आपली तिथंच व्यवस्थित अशी स्लीव स्टिचिंग करायची आहे. म्हणजे बॉर्डर शिलाईमध्ये जायला नको त्या प्रकारे, आणि त्याच्यावरच शेम भाग म्हणजे तसेच ठेवून सव्वाशे बॉर्डर आणि त्याच्यावर अस्तर ठेवून स्टिचिंग करायची आहे. म्हणजे स्टिप मारून घ्यायची आहे आणि खून करून घ्या. नंतर आपल्याला जर खोला उतळ आकार वगैरे द्यायचा असेल तर आपल्याला कळतं. आता ह्या स्लीव्जला कसं मी एकच भाग कट केलेला आहे, म्हणजेच उतळ खोलगट भाग मी डिझाईन झाल्यावर देणार आहे. पण काय होतं, बऱ्याच वेळेस 2 आकार जर दिलेले असेल तर आपल्याला तशी स्लीव्ज कट करायची असते, लक्षात ठेवा. आता आपण दुसरी स्लीव्ज स्टिचिंग करून घेतली आहे, तर त्याच्यावर आता अस्तरला व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप देऊन घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला अस्तरला पलटी मारून व्यवस्थित कपड्याला जॉईंट करून घ्यायचं आहे अस्तर. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं. आणि व्यवस्थित ब्लाऊजच्या पिसावर अस्तर ठेवून त्याला हातानं व्यवस्थित करीत त्याच्यावर एक शिलाई लावून घ्यायची आहे. आणि जे आपलं शिल्लक राहिलेलं अस्तर आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर आता आपल्याला व्यवस्थित करून स्लीवचा सेंटर काढून घ्यायचा आहे आपल्याला प्लेट्स देण्यासाठी. आता तुम्ही पाहू शकता इथं ड्रॉ केलेलं आहे, जसं की मी कटिंगमध्ये सांगितलं होतं त्याच प्रकारे काय करायचं आहे, व्यवस्थित ठेवून कट लावून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण स्लीवचं सेंटर काढलं होतं त्याच्या खाली 1 इंच आणि व्यवस्थित त्या कटवरून वरच्या साईडला म्हणजेच स्लीवज जो वरच्या साईडचं सेंटर आहे त्या सेंटरवर म्हणजे शोल्डर कड 5 प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता जे स्लीवचं सेंटर होतं तिथपर्यंत आपल्याला 5 प्लेट आल्या पाहिजेत तसं टाकायच्या. आणि तिथून पुढं पुन्हा अलीकडल्या साईडला तोंड करून 5 प्लेट टाकायच्या आहेत. आणि लक्षात ठेवा प्लेट सेम पाहिजेत, त्याची साईज सेम पाहिजे, म्हणजे बारीक मोठ्या दिसायला नको. तुम्ही पाहू शकता हे पहा आपल्या एकदम सेम आणि किती व्यवस्थित स्लीव झालेली आहे. तर अशीच मी दुसरी पण स्लीव्ज तयार करून घेते. हे पहा आपली स्लीव्ज ही तयार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरी सुद्धा अशी स्लीव्ज मी रेडी करून घेते.
घातल्यानंतर अशा खूप छान प्लेट पडतात स्लीव्जला. तर ज्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहिला आहे त्यांना मनापासून धन्यवाद. चला मग भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.